कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुख निवडीवरून मोठ्या उलटापालटी. संजय पवारांचा उपनेतेपदाचा राजीनामा मात्र उद्धव ठाकरेंच्या पायाशी हनुमानासारखं कायम राहणार असल्याचं भाष्य. कोल्हापूर शिवसेनेमध्ये अस्तित्वाचा संघर्ष सुरू असताना पदाधिकाऱ्यांच्या नाराजी नाट्याने मात्र टोक गाठलंय. शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी रविकिरण हिंगवले यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटात नाराजी नाट्य सुरू आहे. हर्षल सुर्वे यांनी शहर समन्वयक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेना उपनेते संजय पवार यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे 2022 राज्यसभा निवडणुकीसाठी संजय पवार यांनी शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. ही उमेदवारी थेट संभाजीराजे यांच्या विरोधात होती आणि तेव्हाच शिवसेना फुटली होती आणि त्यांनी थेट संजय पवार जिल्हाप्रमुख निवडीने नाराज असून थेट उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे. संजय पवार यांनी हिंगवले यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान पदाचा राजीनामा दिला असला तरी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. निवडीवर माझा आक्षेप सध्या नाहीच आहे. निवड प्रक्रियेमध्ये मला मी म्हणतो कमीत कमी आम्हाला विचारा तरी. तुम्ही सगळं झाल्यानंतर मग मला सांगताय काय ते त्यांच्यातले प्रमुख सांगतायत की आम्ही असं का ठरलोय. आता तुम्हाला लोकसभेत दोन्ही लोकसभेत तुम्हाला समन्वय नको म्हटलं. मला ते लोकसभेत समन्वय म्हणजे मला असं नको ना. काय मला ज्या पक्षात अखंडपणे 36 वर्षात राहून असं होणार असेल आणि शेवटपर्यंत मी जसे प्रभू रामचंद्राच्या पायाखाली हनुमान बसले तसे मी उद्धव साहेब राहणार आहे. मी कुठल्याही विरोधकाच्या बळी जाणार नाही आहे. गेलेलो नाही, जाणार नाही. अनेक फोन येत आहेत कालपासून पण गेलो नाही. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.